हाय मैत्रिणींनो, तर पहा तुम्ही बरेच जण काय प्रॉब्लेम करतात, जे मी केलं ते चूक तुम्ही करू नका। तर तुम्हाला मी दाखवणार आहे जे मी यूज केलं त्याच्याने माझ्या मशीनची पूर्ण आखी वाट लागली आहे। तर तुम्ही हे पाहू शकता, इथं किती खराब आणि पूर्ण काळं दिसलं आहे, पूर्णपणे खराब झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता इथं सगळं हे पहा पूर्ण घाण लागली आहे। तर हे सगळं गंज बसल्यावाने झालेलं आहे। या मशीनला जास्त वर्ष नाही, 1.5-2 वर्ष झालेले आहे, नवीनच मशीन आहे फुल सेटरची। तर मी एक यूज केलं त्याच्यामुळे हे घडलं माझ्याकडून। तर मी ते काय यूज केलं होतं माझ्या मशीनसाठी, तुम्हाला अर्जंट ब्लाऊज शिवायचे होते, तर एका कस्टमरला ते अर्जंट लागत होते। माझ्याकडं ऑइल संपलं होतं। मी अशा भागात राहते जिथे आजूबाजूला दुकान नाही आहे। दुकानात जर जायचं असेल तर खूप लांब आहे, तिथं आपल्याला जावं लागतं। मी आठवड्यातून एकदा जाते। नेमकी माझं ऑइल संपलं होतं, तर त्याच्यासाठी मी खोबरेल तेल यूज करते कधीमधी। जर असं टाईम आलं तर त्या दिवशी नेमकी माझी खोबरेल तेलाची बाटलीसुद्धा संपली होती। तर मग मला काय करावं लागलं, तर मी घेतलं होतं आपले जो खाण्याचं तेल आहे, गोडा तेल, तर ते मी इथं ओतलं आणि आपली सुईची जागा राहते तिथं पण ओतले आणि इथं पण आपले जेवढे आपले ऑइल टाकायची जागा आहे तेवढ्यांमध्ये मी ऑइल टाकले। ते ब्लाऊज तर कंप्लीट केलं मी कसं तरी, पण दुसरे दिवस माझी मशीन अजिबात चालायला नाही लागली, ती पूर्ण जाम झाली। आता ती चालतच नाही, त्याची एकदम ही जाम झाली आहे पूर्ण। म्हणजे ऑइल एकदम, आवाज पण एकदम डेंजर येते त्याचा। पहिलं मी आवाज ऐकलंच नव्हतं, पण याचं एकदम अटकल्यावाने आवाज येते। तर बहुतेक मला असं वाटतं की ते मी तेल टाकल्यामुळे झालं, कारण की आधी असं झालंच नाही आहे। कारण की मी ऑइल टाकायची नाही तर मी खोबरेल तेलाची बाटली टाकायची, पण मी खाण्याचं तेल आपलं गोडं तेल यूज केलं, त्याच्यामुळं हे सगळं घडलं। तर तुमच्यासोबतही असं घडू नये म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की हे यूज करू नका। तर तुम्ही पाहू शकता गोडं तेलने आपली मशीनला एकदम घाण बसून जाते, तर पूर्ण मध्ये एकदम घाण झाल्यावानी झाली आहे ती। तर कधीमध्ये नसलं तर मी द्यायची टाकून, पण मग जेव्हा आता कळालं की आता ही मशीन तर चालत नाही, मी घरी एका माणसाला पण बोलावून त्याला रिपेअरिंग करायला लावलं, पण ते काही नीट होतच नाही। तर आता बहुतेक एकच त्याला इलाज आहे की त्याला मला दुकानातच न्यावं लागेल, तेव्हा कुठं ते नीट होईल। पण आता काही ते नीट होतच नाही माझ्याकडून। मला माझे ब्लाऊज शिवायचे पण राहून गेले आणि आता मध्येच एक वाढव का मी एक शिवायला गेली, पण माझं भरपूर नुकसान झालं। आता याला किती पैसे घेतं काय माहिती। ते वॉरंटीचं कागद दिलं होतं तिने, पण ते पण माझ्याकडे नाही आहे आता काय माहिती यावेळेस। तर ही चूक मी केली आहे ती तुम्ही नका करू अजिबात। तर हा गोडा तेल मशीनमध्ये अजिबात नका टाकू, कारण की जे मी टाकलेलं आहे आणि मला खूप घडलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते हे अजिबात करू नका। आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा।